बाजूने त्यांच्या पाठीशी उभी राहिली की शिवसेना ओरिजिनल शिवसेना उभी राहिलेली आहे। आज सरकारमध्ये बसलेली ही नकली शिवसेना आहे। यांनी आपल्या मागचे सगळे आश्वासनं विसरलेले आहेत आणि ते स्वतःला आम्ही ओरिजिनल आहोत हे दाखवण्याचं काम हे तुमचे एकनाथ शिंदे करायला लागलेले आहेत। आणि ही गाडी कोण होती आम्हीच लहानाची मोठी केली आणि आता बैमान झाली सगळ्या शेतकऱ्याला। शेतकरी बांधवांनो, आपण यांना आता धडा शिकवला पाहिजे सगळ्यांना। आज आम्ही हा मोर्चा इथं ट्रॅक्टर मोर्चा केवळ आणलेला आहे। उद्या आम्ही सरकारला सांगू इच्छितो, आम्ही उद्या रस्त्यावर उतरून आणि चक्का जाम करून आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे आम्ही अगोदर अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे त्या बच्चू कडूचे, त्याला मर्द म्हणतात। तो पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलाय, त्यानं या ठिकाणी अन्नत्याग यज्ञ सुरू केलेला आहे। शेतकऱ्यांच्या बाजूनं आज आम्ही शेतकरी बांधवांना तुम्ही एकटे नाही। काय झालं त्या डोंगरखळा भागामध्ये कुणी त्यांचं अश्रू पुसायला गेलं। या सरकारमध्ये का घड्याळवाला असतो, का तुतारीवाला असतो, का ते ठोकणीचे पंजावाले असते, कोणी आलतं तिकडं एक कुणी तिकडं फिरकलं नाही। आज त्यांना त्यांची सत्ता आली, शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही। आणि विधानसभेच्या अगोदर काय आश्वासनं दिलेत, लोकांना सांगू लागले आमचं सरकार येऊ द्या। एकनाथ शिंदे आरकडून तूच होता, सांगित होता संपूर्ण कर्ज माफी करू। हा हुआ तेरा वादा रे, कुठं गेला तू हा वादा? आणि 2100 रुपये आम्ही त्या महिलांना देऊ, त्या लाडक्या बहिणी कुठे जाता? त्यानं तर खरं म्हणजे काय ते बेंद घेऊन आलं पाहिजे रस्त्यावर आणि या सरकारला वटीवर आणलं पाहिजे। कुणाचेच आश्वासन हे या सरकारनं पाळलेले नाही। जाऊ द्या 2100 रुपये, अरे त्या माता भगिनीला या सरकारनं कधी बोंबलायला दवाखान्यात काही पाहिलं नाही। आणि हे आमचं लेखाचं हिंगोलीचं कवाय 5-5 हजार रुपये, माय तुला 5000 घे, माय तुला 2000 घे, माय तुला 5000 घे। अरे 5000 मोजून कसे एकत्र भाडीच्या व्यापाशी गव्हात कम त्याच्यात 50 होत नाही, एवढंच पाकिट राहते याच्यापाशी। कोणाचे पैसे घे? अरे म्हशीचा दूध म्हशीला द्याला का? आमच्या आम्हालाच हे सरकार आहे इथं तुम्हाला सांगतो या ठिकाणचं। म्हणून संपूर्ण आघाड्यावर फेल झालेलं हे सरकार आहे। अरे फडणवीस तू 20 नाहीस रे, 18 झालास, तू 19 झालास, 20 कधीच होऊ शकत नाही। 3 टोपाकट 3 तोंड या सरकारचे। एक म्हणतोय आम्ही शेतकऱ्याला आश्वासनच केलं नाही, दुसरं म्हणते आम्ही बहिणीला आम्ही कवाचा विचारच केला नाही, तिसरंच सांगतंय। म्हणजे ऐकावं कुणा? सरकार या जनतेनं विश्वास कुणावरती ठेवावा ही परिस्थिती आज या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे। मी या सरकारमध्ये बसलेल्या लोकप्रतिनिधींना आवाहन करू इच्छितो की अगोदर आमचे डोंगरखड्याच्या केळीचे पंचनामे झालेच पाहिजे, ते अगोदर त्या ठिकाणी केले पाहिजे। आमचं या वाऱ्या वावदानाने जे नुकसान झालं, शेतकऱ्यांचं छप्पर गेले, कुणाचं घर पडलंय, कुणाच्या घरावरचे पत्रे गेले, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला नुकसान भरपाई ही या सरकारनं दिली पाहिजे। नाही तर तुमच्या गच्चीला धरल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही। अरे आमच्या घरात अजूनही रुमणे आहेत, विसरू नका। ट्रॅक्टर आले तर काय झालं, आम्ही स्टेरिंग धरतो आणि गरज पडली ना रुमणं आणि इटीची काठीची हा डोसक्यात घालायला मागं पुढं पाहणार नाही। हा आमचा शेतकरी बांधव आहे। म्हणून शेतकऱ्यांनी आमच्या सरकारने संयमाची आमच्या वाट पाहू नये। जे जे काही शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं, सांगायला लागले आम्ही काय वीज बिल माफ मागायलो का, आम्ही काय तुमच्या घराकडे आलोय काय? आज किती दिवस झाले या वाऱ्या वावदापासून वीज आहे घरात, लहान लहान लेकरं मरायला लागले, उकडायला लागले, त्याला 3-3 दिवस झाले वीज नाही। आणि ह्याचा जाब एक लोकप्रतिनिधी वाढीचे विचारित नाही। कोणतं मटक्यात कुंभ आहे, कोणतं काय वाळूत कुंभ आहे, कोणतं काय काढून कुंभ आहे, हे असलं हे सरकार। असं सरकार
हे आजपर्यंत आपण कधी पाहिलं नव्हतं. अशा पद्धतीचं हे सरकार महाराष्ट्राच्या उरावरती, त्याला काय म्हणतात ते कर्म धर्म संयोगाने या ठिकाणी आलेले. त्यामध्ये यायला निवडून कोणीच दिली नाही. तिन्ही रंगाचे मॅन्डेट कुणाला संपूर्ण मिळालेला नाही, परंतु सत्तेमध्ये वाटा घेण्यासाठी, सत्तेचा लाभ घेण्यासाठी यांना कुणाचंही देणं घेणं नाही. आज या राज्यातले मंत्री बोंबलायला लागले. ते समाज कल्याण मंत्री म्हणते माझ्याच खात्याला पैसे नाही, मी काय करू. ते आमचं पालकमंत्री कोठून आणून ठेवलंय, ते म्हणते ही मुलगी लाईट आहे, मी काय करू. अरे भाडीचं तुम्हाला काही काही ताकद कहाला गेलंय का. पालकमंत्री म्हणून तुम्ही आमचे प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी गेले. त्यांचे वक्तव्य तुम्ही जर ऐकले पाहिले तर तुम्हाला सांगतो एकापेक्षा एक नग हे या सरकारनं गोळा केलेले. अशा प्रकारचं नवरत्नांचा दरबार म्हणलं तर हे सरकार वावगं होणार नाही. अशा प्रकारचं हे सरकार आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आम्ही सरकारच्या कामी घालण्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये आज हा आम्ही ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी काढलाय. तुम्हाला सांगू इच्छितो, या एकनाथ शिंदेला फडणवीसला सांगू इच्छितो, अरे 100 रावण होते पण 5च तुम्हाला सांगतो कौरव भाडी होते. भाडीचे तशी ही शिवसेना, हे पांडव 5 पांडव तुम्हाला भारी ठरल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही एक नवीन क्रांती घडवून आलो. कोणता शेतकरी खुश आहे मला सांगा. ऊसाचा शेतकरी खुश आहे, त्याचे पैसे दिले का. एखादा दूध उत्पादक शेतकरी खुश आहे, सोयाबीनचा शेतकरी खुश आहे का, हळदीवाला शेतकरी खुश आहे का, केळीवाला शेतकरी खुश आहे. कुठल्याच तुम्हाला सांगतो उत्पादकाचा शेतकरी हा या सरकारवरती खुश नाही. सगळ्यांची मुचकटदाबी करण्याचं, सगळ्याची बैमानी करण्याचं काम हे या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून हे लक्ष वेधण्यासाठी हा भव्य अशा प्रकारचा ट्रॅक्टर मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. आणि जी आमच्या माननीय सदाराव नायकाची परंपरा होती डफळं वाजवायची, ती आम्ही कायम ठेवून जनतेला न्याय देण्याचं काम ही शिवसेना उभाटा आम्ही या ठिकाणी करत आहोत. ओरिजिनल आमची भाषा म्हणणार नाही, ही ओरिजिनल शिवसेना. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटत राहू, एवढीच या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.